तर भावांनो नमस्कार, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा सर्जावर करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल महेश कुंभार ग्राफिक्सवरती. तर भावांनो आजचा आपला एकदम खतरनाक असा विषय हार्ड व्हिडिओ होणार आहे, कारण आपण आज ग्रुप बर्थडे बॅनरवर डिझाईन करणार आहोत. तुम्ही स्क्रीन बघू शकता, एकदम कडक आणि एकदम खतरनाक अशी डिझाईन आपण इथे क्रिएट केलेली आहे. तर भावांनो याची PSD फाईल आणि PLB फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही PSD फाईल आणि PLB फाईल इथे डाउनलोड करू शकता. आणि भावांनो डाउनलोड करण्याचे 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर भावांनो बघू शकता आपण आलो आपल्या होम स्क्रीनवरती. तर आपण राजमुद्रा नाव जे आहे ते आपल्या ग्राफिक्सचं चेंज केलं आहे. कोणाला म्हणजे डाऊट असेल तर आपण आपलंच नाव आहे, म्हणजे तुम्ही मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. राजमुद्रा ग्राफिक्स नावाने आपलं जे आहे ते इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. तर मी तुम्हाला जाऊन देतो. आता आपलं जे याचं मटेरियल राहणार आहे, म्हणजे आपलं मोबाईलचं मटेरियल राहणार आहे, ते हे राहणार आहे भावांनो. बघू शकता एकदम कडक आणि एकदम विषय हार्ड असं आपल्याचं बॅनर डिझाईन होणार आहे. तर भावांनो तुम्हाला थंबनेल टाकून दिला. ओके. तर भावांनो हे जे मटेरियल आहे याच्यामध्ये जे आपली PSD फाईल आहे आणि बाकीचे जे आहे ते आपण मोबाईल डिव्हाइससाठी इथे जे ते क्रिएट केलेलं आहे. तर भावांनो आता काही लोकांना PHDमध्ये प्रॉब्लेम असेल तर भावांनो आपण मटेरियल कसं टाकायचं. तर भावांनो मी जे 10x10चं एक हे घेतलेलं आहे, सर्कल घेतलेलं आहे, म्हणजे आपलं 10x10चं एक बॅनर क्रिएट करून घेतलं आहे व्हाईटमध्ये. तर भावांनो ते आता तुम्हाला इथून बॅकग्राऊंड जे तिथे ह्या बॅकग्राऊंडवरती ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं भावांनो. तर पहिले काय करायचं, जे आपलं म्हणजे आता बघू शकता, आता मी पुन्हा एकदा करून जातो. हे जे आपलं सब्जेक्ट आहे त्याच्यावर दाबून ठेवायचं आणि दाबून डायरेक्ट इथे आणायचं. तर अशा प्रकारचं तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं भावांनो. एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपल्याचं बॅनर डिझाईन होणार. तर भावांनो मी एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओमध्ये दावणारच आहे. अशा प्रकारचं आपलं बॅनर आहे. ओके. तर भावांनो आता स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला मी जसं आणतो भावांनो तसं आणायचं आहे. ओके. आणि आपला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. आणि भावांनो खूप जणांचे प्रॉब्लेम असतील की तू खूप दिवसापासून व्हिडिओ का टाकला नव्हता. तर भावांनो काही पर्सनल प्रॉब्लेममुळे आपण काही व्हिडिओ टाकू शकले नाही, कारण भावांनो मागे होती शिवजयंती. नंतर मग काही माझी जे ते एक्झाम पण होते, मतलब आपले फर्स्ट इयरचे एक्झाम ते देखील होते, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. बॅनर वगैरे क्रिएट करत होतो, बाकी काय म्हणतात आपले व्हिडिओ काही टाकू शकला नाही, कारण भावांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप टाईम जातो आणि तुम्ही सबस्क्राईब देखील नाही करता. तर भावांनो नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा, ज्याने की मी तुम्हाला व्हिडिओ डेली टाकू शकेल. तर भावांनो इतका सपोर्ट करा की मी दररोज अशाच PSD फाईल तुम्हाला देऊ शकेल. जर तुम्ही मला फॉलो केलं, सबस्क्राईब केलं आणि जर चांगलं कमेंट केलं तर मला जरा असा सपोर्ट भेटेल की हा गड्या आपलं सबस्क्रायबर आहे की जे ना PSD फाईल लागते, तर मी तुम्हाला देऊ शकेल. तर भावांनो नक्कीच सपोर्ट करा. आणि आता खूप जण असे असतील की ते आता पडून गेले असतील, काय करत असतील, फक्त पासवर्ड थांबवत असतील आणि व्हिडिओ बघतच नसणार. तर मी जे काय सांगतोय ते कोणीच ऐकत नसणार. तर भावांनो बघू शकता एकदम कडक असं आपलं बॅनर जे आहे ते मी ते क्रिएट करतो. तर PSD फाईल आहे भावांनो आपली. ओके. तर तुम्हाला दिसत असेल PSD फाईल आहे. PSD फाईल बघू शकता भावांनो. कोणी दिली का मला ते सांगायचं. आता कोणी दिली का अशी PSD फाईल. एकदम बॅकग्राऊंड पण क्रिएट करायचं, म्हणजे एकदम कसं क्रिएट केलं आहे ते पण मी तुम्हाला दावून दिलं इथे. एकदम बॅकग्राऊंडपासून तर डायरेक्ट फोटो कसं हे केले, ॲडजस्ट कशी केली, ते सर्व भावांनो एकदम कडक. आणि हे जे नाव आहे भावांनो हे चेंजेबल आहे, तर हे कोणते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, कारण हा जो फॉन्ट आहे तो टेको फॉन्ट आहे. आणि टेको फॉन्ट हा कुठे वापरला जातो, काही इतका भारी म्हणजे एकदम इन्फिनिटी फॉन्ट, DG फॉन्ट सारखा फॉन्ट नाही आहे. हा टेको फॉन्ट आहे, म्हणजे नॉर्मल फॉन्ट आहे देवनागरी. तर भावांनो हा तुम्ही कुठेही वापरू शकता, काही हरकत नाही. ओके. तर भावांनो बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपण बॅनर इथे क्रिएट करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला बॅनर क्रिएट करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता मी तुम्हाला एक जे आहे ते क्रिएट करून दावतोय. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं एक हे करून घ्यायचं आहे. नंतर मग तुम्हाला बघू शकता आपलं जे बॅनर आहे ते पूर्ण चेंजेबल आहे. ओके. तर मी तुम्हाला आता दावतो काय काय चेंज आहे आपल्या बॅनरमध्ये. ओके. थांबा 2 मिनटं. ओके. तर झालं भावांनो आपलं बघू शकता पूर्ण चेंजेबल आहे. इथे मी तुम्हाला एक खोडून दावतो, लगेच ते टाकून सुद्धा धावत असतो. ओके. तर मी आता तुम्हाला इथे मी शरद नावाचा द खोडला आहे, तो डबल टाकतो. इथे द सापडत नाही, इथे द हा द इथे खाली या खाली. ओके. तर मी इथे टाकलेलं आहे बघू शकता शरद. ओके. ते शरद नाना चितारे आपलं नाव जे आहे ते चेंजेबल आहे. नंतर आधारस्तंभ वगैरे सर्व जे ते मोठे लोक असतात त्यांचे आपण टाकू शकता. नंतर मग ते तुमचा मित्राचं असलं तर जीवलग भाई असं काही तुम्ही टाकू शकता भावांनो. आणि जे फोटो बघू शकता भावांनो, जर तुम्हाला याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल की मी हे फोटो कसे टाकले आहे बॉक्समध्ये, तर तो देखील आपण करू. तर भावांनो नक्कीच सांगा.
कमेंट करू शकता भावांनो. तुम्ही PhD कशी आहे भावांनो नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर नक्कीच कमेंट करा भावांनो, कारण आपला आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे. ऑल चेंजेबल मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. नंतर कोणी जसं ऑल चेंजेबल मटेरियल आता लोक प्रोव्हाइड केलं नसेल तर कोणी केलं आहे का आम्हाला त्याचं पण नाव सांगा, म्हणजे कसं काय करतो म्हणजे असं. ओके तर बघू शकता अशा प्रकारे आपलं आजचं बॅनर डिझाईन झालेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे बॅनर डिझाईन तुमच्या कॅम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये तुम्ही करू शकता. आणि भावांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. आणि भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.